जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये असं नाही चालत. अध्यक्ष महाराज, आता 4 दिवस झाले खून होऊन आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेला नाहीये. अध्यक्ष महाराज, ही बाब अतिशय गंभीर आहे. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की ज्या ठिकाणी ही घटना घडली, ही पुन्हा केज तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे. घुले कदमवाडी या परिसरातली ही गावकरी नावाच्या एका हॉटेलवर या ठिकाणी घटना घडली. ज्या घटनेमध्ये मारायचं होतं एकाला आणि हॉटेल मालक गेला सोडवायला, त्याची हत्या झाली आहे. आणि ती हत्या अध्यक्ष महाराज कट रचून झालेली आहे. आणि कट रचून झाल्यामुळं आज त्या ठिकाणी 9 आरोपीचे नाव घेतलेत, 3 आरोपी अटक केलेत अध्यक्ष महाराज. पण यामधला जो खरा सूत्रधार आहे, त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळतात. आणि जाणीवपूर्वक टाळत असल्यामुळे अध्यक्ष महाराज आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेलं नाही. ते प्रेत पोलीस स्टेशन समोर आहे. 10,000च्या वर आज लोक तिथं जमा आहेत. अध्यक्ष महाराज, तात्काळ या ठिकाणी पोलीस प्रशासनाने, माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्या सहित त्या ठिकाणी फिर्याद घेणं आवश्यक आहे. तरच त्या ठिकाणी समाधान होईल अध्यक्ष महाराज, त्याशिवाय होणार नाही. शासनाने नोंद घ्यावी. हे बघा, हे तर होणारच होतं. पहिलेच बीडमध्ये जातीवाद कमी नाही, तिथे एक ना एक दिवस हेच होणार होतं. कारण धनंजय मुंडे यांना बदला तर घ्यायचा आहे. पंकजताई पालवे यांना एक तर लोकसभेचा पराभव आधीच जिव्हारी लागलाय आणि आता तो दिवस देखील आला. कारण आपले धनुभाऊ विधान भवनात डांग आपटून ओरडत होते. पण या धनुभाऊला संतोष देशमुख यांच्याबद्दल थोडी तरी दया आली नाही का? पंकजा हुंडे यांना तेव्हा देशमुख प्रकरण आठवलं नाही का? आता पंकजाताई ह्या देखील तेवढ्याच उत्साही झाल्यात, कारण त्यांना आता तिथे त्यांची जात दिसत आहे. हे बघा, गुन्हेगार कोणीही असो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण हे दलाल हाके तिथे कशाला जात आहे? पुन्हा राजकीय नेत्यांच्या विरोधात बोलायचं बीसी म्हणून पुन्हा आंदोलन महाराष्ट्रभर तापवायचं. आणि वरून पंकजा, धनुभाऊ यांना फुल्ल सपोर्ट मिळणार. कारण आता फक्त बजरंग सोनवणे यांचा मुलगा अडकवायचा, खासदाराची इज्जत घालवायची. मग त्या प्रकरणात त्याचा संबंध असो किंवा नसो, फक्त नाव घ्यायचे. मित्रांनो, हे प्रकरण दिसते तेवढे सोपे नाही. इथे फक्त जातीवाद केला जातोय. घुले यांच्या परिवाराला नक्की न्याय मिळाला पाहिजे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. पण हे रस्त्यावर येणारे लोक कोण आहेत तपासले पाहिजेत. जे लोक रस्त्यावर उतरले आहेत त्यांच्यावर आधीच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हे वाल्मिक कराडचे समर्थक आहेत. आत्ताच काही दिवसांपूर्वी एक मुस्लिम युवकाची परळीत हत्या झाली. तेव्हा हे लोक का रस्त्यावर आली नाहीत? नेमकं प्रकरण काय आहे हे तपासले पाहिजे. यामध्ये जे सत्य येईल ते नक्की जनतेसमोर येईल. मग त्यामध्ये खासदाराचा मुलगा आहे की इतर अजून दुसरं कोण? मग त्याला नक्की शिक्षा झाली पाहिजे. व या रस्त्यावर उतरून जातीय वाद वाढवणं हे घातक आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपलं लोकसंग्रह चॅनल सबस्क्राईब करा.